बाबा बाबा लय आठवण येईल मला तुमची बाबा. नाही पोरी नाही, रडू नको. सुखात आहे पोरी, सुखात आहे तू, रडू नको. आनंदानं सासरी जाय बाई. मामा मामा तुम्ही लय केलं मामा माझ्यासाठी. मामा नाही बेटा, नाही रडू नको बेटा. एका मामाचं कर्तव्य पार पाडलं बाई मी. नाही बेटा, जा जा बेटा, सुखानं जाय, सुखानं नांद बेटा तिथं. सुखानं आपली मस्त सुखानं संसार कर बेटा. मामी मामी आईले बाबाले सांभाळ जा तुम्ही. मी गेल्यानंतर एकटेच पडन. मामी आई बाबा काय काळजी नको करा. काचारी इकडची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. सगळे स्वतःला सांभाळ द्या. तुम्ही तिकडचं सांभाळा, स्वतःला सांभाळा आणि घरच्याले सासू सासऱ्याले सगळ्याले सांभाळून चाला. सगळं आपलं समजून घेता सगळ्याले. ते घर हे जसं घर तुमचं होतं ते घर तुमचंच आहे. आपलं समजून सगळ्याचं कर्जा, सगळ्याले आनंद द्यायचा. आई आई मी तुझ्या बरोबर कशी राहील आई आई आई. काजल आजपर्यंत तुम्हापासून दूर नाही राहिले काजल. पण एक ना एक दिवस दूर जावंच लागणारच होतं बेटा तुला. त्या बेटा रडू नको, रडून जाऊ नको बेटा. आनंदाने संसार कर. सगळ्याला समजून घे. तू समजायला सगळ्याला समजून घेशील, तुला सगळं समजून घेईन बेटा. चला बरं आता, चला पोटो चला. उशीर होतो. गाडीवाला करून राहिला घाई. पाहिजे भाऊ, सांभाळ जा आमच्या पोरीले. तुमच्या पोरीसारखं बनून ठेव जा. आमची पोरगी काय आणि तुमची पोरगी काय. काही फिकर नको करा तुम्ही बाई, काही फिकर नको करा. सगळं ठीक होते, सगळं मस्तच राहते. तुमची पोरगी आमचीच पोरगी. आम्ही सून बनून नाही नेऊन राहिलो, आम्ही पोरगी बनून नेऊन राहिलो. येईन बाई, पाहिजे जर असं चुकलं, काही गलती झाली तर माफ कर जा येईन बाई आमच्या पोरीले. काय फिकर नको करा तुम्ही. एवढं रडाची, एवढं सांगायची काही गरजही नाही. तिच्या चुका, तिच्या गलत्या जे काही होईन आम्ही सगळ्या पदरात लपून ठेवू. कधी घरा चार दिवाळीच्या बाहेर निघणार नाही. सगळं चांगलंच राहील, सगळं चांगलंच आहे. तुम्ही काही चिंता करू नका, काही फिकर करू नका. बरं झालं काय, चला पटकन. गाडीवाला काही करून राहिला. चला बरं आता, चला पटकन. बाई भाऊ बरं चला मग निघतो. आणि काळजी करू नका, सगळं ठीकच आहे, सगळं ठीकच होते. हो भाऊ पाहायचा बरोबर. हा सांभाळून घे जा. हो काही फिकर नाही करायची, आम्ही बरोबर सांभाळून घेतो. बिंदू चाल मग आम्ही निघतो आता. इकडूनच चाललो जातो आता आम्ही. आता कायले तिकडे आता त्या घरी येऊ आता. माय कशी बोलतो शांताबाई तू बी. आता हळदीच्या पहिलेपासून आली, आता लग्न झालं नाही, इकडचे इकूनच जातं काय. आता चाल ना जराशी. आता उद्याचं रिसेप्शन आहे, रिसेप्शन घे करून मग जायचं लागन तर. नाही हो बिंदू, तिकडे रोन आहे ना, रिसेप्शनला येईन ना मी. उभ्या नाही तर गोल्याच्या बाबाले गोल्याले, नाही तर गोल्याले गौरीले दोघाले पाठवून देईन ना. आणि मावशीला नेतं का मग. नाही मावशीला नाही नेत, इथंच ठेवतो. तिला इथंच राहू देतो. तू याई मै येई गेल्या तरी पहिल्याच गाडीत गेल्या त्या. आम्ही जाऊ दोघी कांतान मी. तू जातं का हो कांताबाई, तू इथूनच जातं का मग. हो काय करतो तर मग मी चालली जातो ना इकडून. आता सोबती हाय शांताबाई तर. बरं जा बा मग. आता मी घाई नाही करत, जबरदस्ती नाही करत बा जास्त. ये जा मग उद्या. हो येऊ आम्ही. आज झालं तर आम्ही येऊ, नाही तर मग पाठवून देऊ. हिच्या घरचा बुवा येईन आणि माहितून गोल्याचे बाबा नाही तर गोल्या आणि गौरी दोघाले पाठवून देईन. कोणाला तरी पाठवणच. बरं बा मग शांताबाई कांताबाई. श्रावण कुठं हो कांताबाई. काय होत्या तिकडे आहे ना उद्या गौरी आणि गौरी आहे ना, तिकडेच आहे तो. बरं मग आम्ही चालतो. चाल मग बिंदू, वाईट नको मानून घेतो. झालं ना आता, लगन पार पडलं झालं. आता काय तुझ्या घरी येऊ आता. नाही तसं काय वाईट मानाचं नाही, काही नाही. जा मग आता, सगळ्याला आपापले कामं राहतात बा. हो तेच तो बापा. चाल मग. हो. मग सांगतो ना वहिनी, बातमध्ये सांगतो ना मी. आताच नाही, आता माझ्या लक्षात नाही आहे. मी नंतर सांगतो ना मी. नाही बापूजी, पहिले खाणं मग अंदर जाणं. सांगतो ना वहिनी, नंतर सांगतो ना मी. तुम्ही ऐका बा वहिनी, ऐका तुम्ही. पाय दुखले माय, जाऊ द्या अंदर बसू द्या म्हणले. उभाच आव, दिवस बऱ्यापासून उभाच आव. बापूजी असंच होते का लगन. लगन असंच होते का. उखाणं सांगा लागते, सगळं सांगा लागते, उभं बी राहावं लागते. असू द्या काजल, तू सांग. तुला तर येतच असं. सांग तू, सांग मस्त. घे मादेराचं नाव घे मस्त. थांबा मला आठवू द्या ताई. कोणतं सांगू. ते आम्ही सांगू काय बापा. तुला येते ते सांग बापा. तुला कोणतं येते तर
आता आमच्याच तोंडानं उखाणं ऐकतो आणि तेच सांगशील काय? मोठी हुशार आहे हो काजल तू तर, जास्त दिसतो. नाही ताई, तसं नाही, तसा अर्थ नव्हता माझ्या म्हणण्याचा. का मी म्हणतो का कोणतं सांगू बा, याचं नाव आलं पाहिजे उखाण्यात असं सांगू काय? असं कसं काजल, आता त्याचं नाव आलंच पाहिजे तुझ्या उखाण्यामध्ये असं सांग. आणि तुला जे येते ते बी सांग, तू कोणतंही सांगू शकतो. सांग, असे 4-5 उखाणे सांगून दे, चल पटपट. वहिनी नाही येत ना, तिला बी नाही येत, मला बी नाही येत. जाऊ द्या बरं वहिनी, वहिनी तुम्ही असं नको करा, जाऊ द्या, उभं नको ठेवा, मला भले पाय दुखले. थांबा ना बापूजी, पाय दुखले जसे नवख्याचे तुबे आहे. मोठे तर सांगून राहिले, मोठे पाय दुखले तुमचे. थांबा जराशे, काजल सांगते उखाणं. सांग बघ काजल, सांग. घे काजल, सांग बरं, तूच सांग आता. आणि जा अंदर, आता तुझ्यावर आहे बा आता अंदर जाणं, इथं उभं राहणं. तू नाही सांगशील तर इथंच उभं ठेव ना मी. 1 घंटा आम्ही रातभर इथं उभं ठेवू. नाही सांगा तो, दोघातून कोणीतरी सांगा पा. हा सांगतो. थांबा, आठवण येऊ द्या. घे चांगली आठवण करून घे, अर्धा घंटा आठवण करून घे चांगली, मग सांग. घे काजल, काय करतं तू बी? घे पटपट आठवण घे. अर्धा घंटा म्हणलं तर काय खरंच अर्धा घंटा आठवण करतं का बापा? सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश. राकेश रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश. मस्त, 1 नंबर, छान. अजून एखादं घे. तुम्ही बापूजी काय मागत राहता, काय मागत रान काय? घ्या ना एखादं उखाण्यामध्ये नाव, घ्या ना. मागत रान काय? असं आहे काय? उखाणं नाही घेतलं तर मागं राहून जाईन का? थांबा, जोर देतो दिमाकावर. पायजा बापा बापूजी, जास्त जोर नको द्या दिमाकावर, फालतू मॅडगीड होऊन जाण. काजलचा होईल वाखा. सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात. राकेश रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. हो, हा वाट सोडासाठीच तर तुले नाव घेवायला लावतो. सोडतो तू वाट सोडतो, जाऊ देतो तुले अंदर. नाही येत का मग बापूजी? नाही येत तुम्हाला? नाही वहिनी, आठवणच नाही राहिलं मला, येतच नाही मला. पहिले कोण नाही सांगितलं वहिनी तुम्ही लग्नाच्या पहिले? मग मी पाठ करून ठेवलं असतो, तुम्ही सांगितलंच नाही मला. काय वहिनी तुम्ही बी, पटलं नाही बा मला. मले काय माहित बापूजी, तुम्हाला हेही सांगा लागते म्हणून मय ध्यानात नाही ना. बरं बापूजी, काही हरकत नाही, ठीक आहे. काजलनं सांगलं ना तुमचं नाव, सोडतो आम्ही तुमची वाट, या अंदर. काय बापूजी तुम्ही सगळ्याच गोष्टीत हारून राहिले तुम्ही तो. हे आशा नव्हती बा मला तुमच्यापासून. मला वाटलं का माझे मोठा हुशार आहे, कधी साबी जिततेच. तुम्ही तर बापूजी सगळ्या गोष्टीत हारूनच राहिले. का नाही तुमच्यानं सुटलं नाही? काय वहिनी तुम्ही मलेच म्हणता हारलो म्हणून? ते गाठा किती बारीक होत्या, ते सूत किती बारीक आहे. एवढं बारीक बांधाव का कोणी एवढं बारीक? तेवढंही नाही समजत त्याच्या लोकांना. काजल, तू म्हणती ना का मोठ्या गाठा बांधा, त्याच्या ऐकून सुटणार नाही. तू सांगायला पाहिजे होतं ना. मी काय सांगू वहिनी ताई? हो, तू कशी सांगशील? तुला इथं वाटलंच असं का याच्यानं सुटली नाही पाहिजे म्हणून? नाही वहिनी, मला असं वाटलं होतं का सुटलं नाही पाहिजे. माझ्या ध्यानच नाही याच्यावर, माझ्या ध्यानच नाही तर मी सांगितलं असतं का मोठ्या बांधा म्हणून गाठा. असू दे, काही फरक नाही पडत. त्यानं सोडली काय तू न सोडली काय, हार जीत होतच राहते. बरं बापूजी, आता नको हारू तुम्ही. आता उखाणं सांगा. आता उखाण्यात हारूच नका तुम्ही, एक तरी सांगा. हो सांगतो, एक उखाणं सांगतो मी मस्त. हा सांगा. ताजमहल बनणारे कारागीर होते कुशल. काजल राणीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. जमलं. छान, एकदम मस्त. जितले बापूजी, जितले. घे काजल आता तू. सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी. राकेश रावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. जमलं. जा आता अंदर जा, अंग पाय धुवा आणि कपडे बदलून घ्या, जा. झालं का आता सगळं निपटलं? आता मोकळा मी. हो, आता मोकळे. आता कुठेही हिंडा घुमा, काही करा, काही बी खा, काही बी. जा आता मोकळे. बरं ठीक आहे बा. कालपणापासून बापा, अरे बापरे, बांधलं इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, हे नाही खाऊ, ते नाही खाऊ. आता अंग धुतो ना, आता जातो का जरासा बाहेर. एकदम बाहेरच नको पाहिजे. आता जातो, मोकळा झाला म्हणून चालला आता अर्ध्या रातपर्यंत.